श्री स्वामी समर्थ. 24 ऑगस्टला आलेला आहे श्रावणातील दुसरा सोमवार. सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. तर चिमूटभर पांढरी तीळ टाकून अंघोळ करायची आहे. काळी तीळ मुळीच टाकू नका. जेव्हा महादेवांना शिवपिंडीवर आपण शिवामूठ अर्पण करणार आहोत तेव्हा सुद्धा आपल्याला पांढरी तीळच वापरायची आहे. पांढऱ्या तिळीची शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि सकाळी अंघोळीच्या पाण्यात सुद्धा तुम्हाला चिमूटभर तीळ, पांढरी तीळ टाकायची आहे. तर तीळ टाकताना तुम्हाला ओम नमः शिवाय महादेवांना मनापासून प्रार्थना करा, मंत्र जपा. तुमच्या ज्या समस्या आहे महादेवांना हृदयापासून बोलून दाखवा आणि मग अंघोळीच्या पाण्याचा हा उपाय करा. बघा, विनाकारण काही वेळा कुणी त्रास देत असेल तर आवर्जून हा उपाय करा. सर्वांनी जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होतील. महादेवांची संपूर्ण शिव कुटुंबाची भरभरून कृपा होईल आणि ज्या अडीअडचणी असतील ना त्यातून सुद्धा मार्ग मिळतील. मनाला शांती समृद्धी मिळेल. तुमच्या घरादारात चांगल्या गोष्टी घडून येतील. म्हणून आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करा. डोकं धुवायचं, डोकंसुद्धा या पाण्याने धुवू शकता. थोडं गंगाजल असेल तर तीळ टाकताना थोडंसं गंगाजलसुद्धा टाका. तीळ मिश्रित गंगाजल मिश्रित पाण्याने आंघोळ जरूर करा. डोकं सर्वांनी जरूर धुवा, कारण जेव्हा उपवास करतो आपण, व्रत करतो तेव्हा केस अवश्य धुवावे. धन्यवाद.